जळगाव जामोद तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेलं गोमाल हे गाव चर्चेत आलं। त्याचं कारण असं मुख्य कारण की त्या ठिकाणी 3 जणांचा अतिसाराने मृत्यू झाला। प्रशासकीय मदत पोहोचण्या अगोदरच जळगाव जामोद येथील वैद्यकीय अधिकारी जे आहेत संदीप वाकेकर हे तिथे पोहोचले आणि त्यांनी उपचार केले। ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, तुम्ही जाऊन तिथे उपचार केले, वैद्यकीय तपासणी करून तिथे रुग्णावरती जे उपचार केले, प्रशासकीय मदत पोहोचण्याच्या अगोदर तिथे पोहोचले, कसा अनुभव होता? हा एक मनाला एक मी डॉक्टर जरी वैद्यकीय व्यवसाय जरी करत असतो तरी मनाला एक आत्मिक समाधानाला आजचा हा दिवस मी मानेल। कारण आत्मिक समाधान का की ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, जे खरोखर दुःखी आहेत, त्या दुःखितांचे अश्रू पुसण्याचं आपल्याला भाग्य आजच्या दिवशी मला मिळालं। खरोखर मला एक आत्मिक समाधान आजच्या घटनेनं मिळालं। आणि जेव्हा मला माहीत पडलं गोमाल इथं एक अतिसाराची लागण झालेली आहे, त्या ठिकाणी रुग्ण बऱ्यापैकी रुग्ण आहेत आणि रुग्ण थोडेसे धास्तावून गेले, मनात त्यांच्या भीती आहे, तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या भावनेतनं आज आम्ही तिथे पोहोचलो। नाही, प्रशासकीय मदत तिथे पोहोचली नाही, प्रशासकीय अधिकारी कोणी तिथे पोहोचला नाही, पण तुम्ही तिथे जाताना काय कुठले साहित्य घेऊन गेले, कशा पद्धतीने तिथे घेऊन गेले, कोण सोबत होतं तुमच्या? माहीत आहे अतिसाराची लागण झाली आहे, तर अतिसाराची लागण झाली असल्यामुळे आपल्याला माहीत आहे की आपल्याला काय काय लागणार आहे। अशा वेळी सलाईन असेल, इंजेक्शन असेल, औषधोपचार असेल, गोळ्या असतील, बाकी इतर साहित्य जे असेल किंवा लहान मुलांना असणारा खाऊ असेल, आम्ही हा सोबत तिथे घेऊन गेलो होतो। आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की जेव्हा आम्ही रुग्णांची तपासणी केली तर रुग्णांना तपासणी करताना आम्ही जे साहित्य आम्ही सोबत नेलो ते साहित्य नेताना आम्हाला खूप त्रास झाला। कारण रस्त्याने चिखल तुडवत, दगडं तुडवत आम्ही गेलो, तर हे जे साहित्य आम्हाला डोक्यावर न्यावं लागलं। 3 ते 4 वेळा नदी क्रॉस करून जावं लागते, नदीतनं खाली उतरायचं, वर चढायचं, नदीतनं पाण्यातून जायचं, असं हे सर्व मार्गक्रमण करत आम्ही गोमाल गावी पोहोचलो। आता सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? तिथे किती रुग्ण असू शकतात? तिथे सध्याची परिस्थिती आज जवळपास आम्ही 230 ते 240 रुग्णांची आज इथे तपासणी केली आहे। त्यात बालक असतील, मोठे रुग्ण असतील, म्हातारे वयोवृद्ध असतील आणि जवळपास 40 ते 50 अतिसाराचे रुग्ण आहेत, संडास आणि उलट्याचे रुग्ण। आणि या रुग्णांना आम्ही आज हेच सांगितलं की तुम्ही धीर धरा, मनात भीती करण्याचं कोणतंही कारण नाही। पुढच्या आयुष्यात आपल्याला जगायचं असेल, पुढचं आपलं आयुष्य जगायचं असेल, पुढचा काळ घालायचा असेल, तर आपण आपलं स्वच्छता आणि आपण जे पाणी पित आहे, हे पाणी जे पित आहे हे उकळून पाणी पिलं पाहिजे, स्वच्छ पाणी पिलं पाहिजे। जेवण करायच्या आधी पण हात स्वच्छ धुतले पाहिजे आणि आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे। परिस्थिती नियंत्रणात आहे का? परिस्थिती कशी आहे? परिस्थिती आजच्या कंडिशनमध्ये असं नियंत्रणात आहे, कारण की आजही मी पाहिलं जवळपास 10 ते 12 रुग्ण माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये भरती आहेत आणि सर्व हे अतिसाराचे लागण झाले आहेत। कोणाला संडास असेल, कोणाला उलट्या असेल आणि सर्व हे गोमालचे रुग्ण आहेत। जवळपास 12 ते 13 रुग्ण माझ्याकडे ॲडमिट आहेत, काही सरकारी दवाखान्यात असेल, काही खामगावला पण आहेत, असं माझ्या ऐकण्यात आहे। तर त्यामुळे आजच्या कंडिशनला जरी वाटत आहे हे परिस्थिती आटोक्यात आहे, पण तरी अतिसाराची साथ जोपर्यंत आपण पूर्णपणे घालवत नाही तोपर्यंत आपण आटोक्यात असं म्हणू शकत नाही। प्राथमिक अंदाज काय की कशामुळे अतिसाराचं लग्न झाले? प्राथमिक अंदाज असा वाटत आहे की हे पाण्यामुळे झालेलं असावं, कारण त्याची पाण्याची पिण्याची जे स्रोत आहे नदीमध्ये आहे, तिथनं हे लोक पाणी आणतात आणि ते विहिरीमध्ये नदीचं पाणी भरलं जातं आणि तेच पाणी हे लोक वापरत आहे। तिथे असलेली पाण्याची टाकी पण आज वापरत नाही आहे, त्यामुळे कदाचित पाण्यामुळेच झालं असावं हा प्राथमिक अंदाज असं वाटत आहे। तर हे आपल्यासोबत संदीप वाकेकर होते, डॉक्टर, जे सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी आज ही मदत त्या गोमाल गावापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यांनी तिथे जाऊन त्या रुग्णावरती उपचार केलेले जी प्रशासकीय करू शकले नाही ते वैद्यकीय डॉक्टर जे संदीप वाकेकर यांनी केलेली आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, जळगाव जामोद, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।